जस्ट कार क्लीन करून झाली फ्रेंड्स. आणि गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. ॲक्च्युली मी खाली थांबलो आहे, कारला पण आणि स्कूटीला पण आपल्याला स्टिकर लावायचे कॉम्प्लेक्सचे. ओके, बिकॉज हे स्टिकर असेल तरच गाडीला आतमध्ये एंट्री आहे, नाहीतर मग रजिस्ट्रेशन करावं लागेल, रजिस्टर करावं लागेल आणि थोड्या दिवसांनी ते एंट्री पण बंद होणार आहे. तर हे स्टिकर्स लावायचे, तर मी विचार करतो स्कूटीला कुठे लावू. ते साईडला लावलं, असं साईडला लावलेलं काही बरोबर दिसत नाही, किंवा खाली इथे पुढे लावलं तर कारला पण प्रश्न पडलाय कुठे लावू. इथं आतून पाठी लावला तर मग ते कारचं हे नको लुक जायला. इथून पुढून जरी लावायचा विचार केला इथे कुठे आतमध्ये, तरी ते इथे पुढे दिसणार येणार कुठे पण जाताना काय पण असताना. पहिला तर स्कूटीचा जो बिल्डिंगचा स्टिकर होता, बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभा करायचा, तो काढून टाकू. बिकॉज आता हा काय व्हॅलिड नसणार आहे. तर आता हा जो दुसरा स्टिकर आहे हातात दिसतोय पिंकिश, तो ॲक्च्युली पूर्ण कॉम्प्लेक्स आहे. आणि आता हे स्टिकर इनव्हॅलिड झाले, आता प्रॉपर कॉम्प्लेक्स फॉर्म झाले, त्यामुळे कॉम्प्लेक्सचे स्टिकर्स आहेत. तर फायनली फ्रेंड्स, थोडासा विचार करून की असं एकदम पण कुठे पण गेल्यावरती दिसायला नको बाबा, कॉम्प्लेक्सचं नाव वगैरे ते आपलं थोडं तरी ते कॉन्फिडेन्शियल असायला हवं. एक फ्रेंड वगैरे नंबर प्लेटच्या वरती एक लावून टाकलाय, म्हणजे ह्याच्या पाठी, आणि एक कारला लावून टाकलाय विचार करून. बिकॉज अगोदरचे पण हे बघा, हे स्टिकर्स आहेत फास्टॅगचे वगैरे, हे आता निघत नाही, हे पण आतून आणि हे पण. म्हणून ते जे फ्लॅप येतं वरती सन, ते ऊन थोडंसं झाकायला, त्याच्या ह्याला लावलंय. ते बंद केलं की मग ते आतमध्ये जाईल. फक्त एंट्री करताना ते रूफ मला ते थोडंसं खाली करावं लागेल, म्हणजे ते काचेतून दिसेल बाबा की हा कॉम्प्लेक्सची गाडी आहे. हे आतल्या बाजूने असं जाईल, म्हणजे मग पुढे दिसणार नाही. काय नाही तरी बघा, हे मी काढायचं ट्राय जरी केला ना, हे निघत नाही. आणि आता दुसरा फास्टॅगचा आहे तो यांनी इथे लावलाय, ते प्रिव्हियस ओनरनीच लावलंय. बट हे आता असं राहिलेलं, पूर्ण पण बंद केलं तरी, आणि जरी असं खाली ठेवलं तर अजूनच दिसतं. ते एंट्री करण्याची आणि पार्किंगला लावली गाडी आतमध्ये की असं उघडं ठेवलं की झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता एक काम करू, दळण टाकायचं आहे, ते कारनीच टाकायला जाऊ. क्लिनिंग जर चालू असेल आता क्लिनिंग सेंटर, तर गाडी पण धुवून आलो. पूजाचं म्हणणं आहे की क्लीनच घेतली नाही घेतल्यापासून, त्यामुळे थोडीशी आमची आर्ग्युमेंट झाली. मी निघून आलो खाली आणि म्हटलं खाली आलोच आहे तर हे सगळे कामं करून घेतो. आता असं आहे की 3-4 महिने तरी मला वाटत नाही काय लगेच अशी घेण्याची वॉश विश करण्याची गरज आहे. बिकॉज त्यांनी ऑफकोर्स सगळं काय करूनच दिलं देतानी. परत करणं म्हणजे थोडंसं ते परत टाकीच्या इथं पाणी लागतं, परत हे ते सगळं. ते मी जरा सुरुवातीला तरी जरा नको एकदम सारखं वॉश करायला. म्हणून तिचं म्हणणं आहे की जाऊ द्या, चला दळण घेतो आणि जाऊन टाकून येऊ. नाही तर एकदा घरी जाऊन बघतो तिचं ठीक झालंय का मूड, आणि तिने काय बनवलंय रात्रीसाठी जेवायला. बाकीचा फोन आला. हा काय आलं, बोल ना. हॅलो हॅलो, हा बोल. कुठे आहे तू? खाली आहे, ते गाडीला स्टिकर लावत होतो. काय आलं? काय नाही, तेच विचारायला फोन केला. मला वाटलं दळण बिळण टाकायला गेलास. नाही, दळण पण चाललं टाकायला. तू काय केलंय का, बनवलंय? हा म्हणजे माझं सगळं झालं. म्हणजे मी मग चल. सार बनवला, डाळ बनवला, बटाट्याची भाजी हा मग चल, तुला पण DIY मध्ये जायचं होतं ना, मग चल तू पण. हा मग तू तेच बोलवते की तू वरती ये ना, म्हणजे मग फ्रेश वगैरे कर, तोपर्यंत मी पाणी भरून मग जाऊ मग आपण. मी वरतीच येत होतो. ऐक, मग मी वरतीच येत होतो, तू फोन केला. चल आलो वरती. हा माहितीये का, काय तिला ना शॅम्पू बिम्पू लावून आंघोळ घाल. ठीक आहे. तू काय काय बनवलंय आता? चपाती आणि गरम आहे. तो जवळचा सार आहे. आपल्याला हे 8 वाजत झाले, 9 वाजत झाले. आपल्याला लवकर जावं लागेल. बटाट्याची भाजी, डाळ, भात. सकाळी इडल्या बनवलेल्या, चटणी संपली असेल ना? तुला खायचं तर भाजी चपाती खाऊन घे ना. चांगलं आहे ना? तुला खायचं तर भाजी चपाती खाऊन घे ना. भूक तर लागली आहे. मग घे ना, जेवणच घे. वेस्ट कशाला जाऊ द्यायचा. कशाला पाहिजे लिप बाम? नको. बुगूला आंघोळ वगैरे पण घातली, रेडी पण झाली. बुगू जेवण पण झालं तिचा.
आणि कामं पण आवरले सगळे घरातले आणि थोड्याच वेळात म्हणजे 1 ते 1.5 तासात अजून ट्रेन एक्सपेक्टेड आहे गुजरातहून अहमदाबादवरून वसईला. तर आपण निघूया आता. लिप बाम राहू दे का घरी? कशाला पाहिजे लिप बाम? कुठे पाहिजे लिप बाम? कुठे पाहिजे लिप बाम? कुठे पाहिजे? कुठे तुला लिप बाम कुठे हवाय? तिथे काय कुठे तिथे? तिथे हा मग तुला कुठे हवाय? नाही घेतले हा मग चला. त्याला ना मग चल पुढे चल. हर्ष हर्ष पण येतोय चल. त्याला तू पण चल. मी चलतोच आहे. डिक्कीतलं सामान थोडस हा मी केलं. हलवलं. कन्ने कन्मनिये सरना गिरे. गाडीजवळ पोहोचल्या खाली ना पाणी दिसतंय खूप सारं. शिट्ट्या हडबडीमध्ये आहे ना मी पण चुकून पेट्रोलचं ओपन केलं. निघालो खाली उतरलोय. हे बघ पुन्हा वायपरचा पाईप पूर्ण चावला बघ. पूर्ण चावला तरी नाही, मला नाही. पाणी कुठून पडलंय यार? थांब 1 मिनिट तुला कॉल करते. हे काय आहे? दिसतं हे काय आहे? ते तंबाखू ठेवलेली ना मी. कुठे चावलंय? अरे हे बघ ना हे सगळं दिसतंय ब्लॅक. अरे यार व्हॉट पथेटिक यार सिरियसली. आता कुठे पाणी पडतंय? पाणी ते का टायरच्या खाली बघ. मी मगाशीच येऊन गेलो यार. सीटच्या आतमध्ये नाहीये ना? नाही बोलले तर स्प्रे मार. अरे मारला. कुठून केवढा चावलाय तो? ते काय पूर्ण वायरच तोडून टाकली साल्यानी. काय हे बघ हे पण चावलंय हर्ष. काय हे बघ हे बघ. हातकण ही वाली वायर पण चावली यार. काय उपयोग? तंबाखू रॅट स्प्रे वगैरे सगळंच मारून झालंय. ते तो तावा टाकला ना तू त्याला आता तिथे तर येऊन गेला होतास मगाशी ना? येऊन गेलो यार. तेव्हा मी नव्हतं चेक केलं. आणि गाडी मी रोज चालू पण करतोय बंद पण करतोय. रात्रीचं येऊन 5 मिनिटं 10 मिनिटं चालू ठेवून जातो. ओके ही इथून अशी आहे का? हा हे काय बघा इथून बरोबर त्यांनी कनेक्टिव्हिटीच तोडून टाकली वायपरची. तर ते पाणी सगळं गेलंय वायपरचं त्याला. हे भगवान या काय करायचं या उंदरांना? डोक्यात जातात यार हे खरंच. एक बॉटल पूर्ण संपवली. आता ही दुसरी वाली मारावी लागेल. मारतो आज रात्री. म्हणजे तुझ्या ते ओपन करून दे ना त्यांना. Shit. अजून आता कुठे काय? चल जाऊ दे आपण निघूया आता. ना काय तो कोको टाकला ना कोको चल ना. आला तो जो चावलेला पाईप आहे अर्धवट तो तिथे पडलाय. कसला ब्लॅक वाला तो पाईप खाली पडलाय तो. तुटलेला आतमध्ये नाही येत आहे ना? आतमध्ये नाही. आतमध्ये नाहीये. उचलून बघ नाही तर लास्ट मध्ये त्या कार्पेट. नाही आतमधून तर नाहीये काय. बट तरी यार इट इज वर्स यार. अरे उंदरांना ना असं मन करतं फटके देऊ यार पकडून. चला गाडी तर स्टार्ट होतीये. चढली. आणि नॉट हॅपी यार बाय दिस. काय करू आता या उंदराचं बरं. भलतच काहीतरी. हो एसी बीसी चालू करून बघू. आहे सगळं चालू आहे. काय करायचं आता उंदराचं बरं. अरे
कुकर टाकलेलं ना तिथेच. मग सगळं चावून टाकलं बेटा उंदराने. केवढा बघ ना तो पाईप तोडला. मग पूर्ण पाईपच तोडून टाकलाय. आता परत त्या पाईप मध्ये 300-400 रुपये. मी विचारत आहे, मी इथं गाडी नाही पार्क करणार, इथं लय उंदरांचा सारखा प्रॉब्लेम होतो आणि आय थिंक पर्टिक्युलर तोच उंदीर असेल परत. चला गाडी व्यवस्थित आहे, फक्त ते पाईप अजून त्याला बघूया नंतर त्याला मागे पण टिकून बस. गेली. मॅप लावू. मला वसई रोडचा रस्ता पहिले नाही तर माहिती. आपलं विरार फाटेला तर चल. विरार फाट्यावरून हा आतून जवळ पडेल आपल्याला. आतून माहिती ना एकदा केवढं फिरत आलो होतो. सगळ्या गोष्टी ट्राय करून बघितल्या पण काय ए बोलतो विरार फाटा. ऐक ना, सांग. बाहेर तोतापुरी आंबे दिसले. ह्या टायमाला हापूस आंबा दिसलाच नाहीये. हापूस आंबा दिसला नाही कारण का मार्च महिन्यामध्ये पाऊस पडला ना, त्याच्यामध्ये झाडावरचे आंबे गळून पडले. ते सगळे असे हे झाले. त्यांच्याकडे पण बघ. ते काय लाल लाल वाले कोणते छोटे छोटे. ते नाही, ते तर एकदम ते छोटे छोटे पायकीवाले असतात तसे वाले आंबे नाही. मला हापूस नाही आंबे, माहिती आंब्याला काय कसं बोलतो. हापूस आंबे भेटलंच ना. आंबा असं मनापासून गेल्या वर्षी किती आंबे खाल्ले होते आपण, त्यावेळी आंबाच खायला भेटला नाहीये. काय ठीक आहे, हा काय एवढं आहे. मी का सॅड फेस करतोय. मी तसं पण नाही खात. मी खाते आंबे. गेल्या वर्षी आमरस बिमरस आम्ही किती सगळ्या प्रकारचा आंबा खाल्ला होता. असा पण खाल्ला होता, फोडे करून पण खाल्ला होता, त्याचा रस पण करून पियालो होतो सगळं. त्यावेळी एक रस काय एक आंबा मुश्किलनं जो घेतले होते मागच्या ह्याच्यामध्ये, ते पण आंबट होते. मनच उडालं खायचं. बघू असेल तर आपण ऑर्डर करू किंवा काय. हा तसं एक पुण्याला एक दादा राहतो, त्यांनी नाही का त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला यार. आहे त्याचा व्हॉट्सअपवरती. आता नवीन फोन आला ना त्याच्यामध्ये ते कॉन्टॅक्ट पण बघावं लागेल. बिकॉज ही वॉज आस्किंग फॉर काइंड ऑफ कोलॅब का काहीतरी. बिकॉज त्याच्याकडं चांगला कॉन्टॅक्ट होता. मँगो प्रोव्हायडर्स कसला ते आमरस पण मँगोज पण. कुठे पुण्याला ना आपण एकदा घरी होतो ते मामींकडे, तेव्हा तो आलेला दादा एक बाहेर. ओके तर आपण फिट पोहोचू दादा. आता विरार फाट्याला पोहोचतोय. तुम्हाला मी त्या दिवशी दाखवतो काहीच दिवस अगोदर, आठवडाभर अगोदर काय केलेलं मी गाडीसोबत, काय म्हणजे काय काय केलेलं. तरी पण ही म्हणजे ही गोष्ट घडली ते तुम्ही बघा. तोपर्यंत आपण वसईला पोहोचू. ओके बरं. ते मटकी वगैरे आता पूजाने बनवून टाकली, बट मी इथं आलेलो रे ते इराणी कॅफेमध्ये. मटन किंवा नंतर कधी ट्राय करू. बिकॉज पूजा पण बोलते घरी जेवण बनवलं आहे. चिकन पॅटीस नॉर्मल आहे ते, हेच बेस्ट आहे. आपलं क्रॅनबेरीज आपण लास्ट टाइम घेतलेलं ते. बिकॉज हे मी एक्सपेक्ट करत होतो ड्यूकचं माहिती आहे, कोणाला माहिती असेल एक लेमन सोडा घ्यायचा, एकदम अद्रक टाईप जिंजर फ्लेवर टाईप. मला वाटलं तसं निघेल, बट हे वेगळं आहे, थोडंसं लाईट आहे. बघा मी गाडी लॉक पण नव्हती गेली. बॉटम काय इडियस्टिक बिहेवियर आहे हा. मला वाटलं मी काचच उघडी ठेवली, बट काचसोबत मी दरवाजे पण लॉक नाही केले. ते आता करतात. तशी मी विंडो सीटवरतीच बसलेलं म्हणून लक्ष गेलं, नाहीतर मग धूळ खूप सारी गेली असते आतमध्ये. तर या फ्रेंड्स इराणी नाका छान छान. त्या दिवशी मी इराणी नाकामधून ते चिकनचं पॅटीज आणि प्लस कोल्ड्रिंक एन्जॉय केली. त्यानंतर मी गेलो जेट्टीकडे फिरायला. ह्या तो दिवस आहे ज्या दिवशी आपण कार्पेट बनवायला दिलं होतं, रिस्टिच करायला. एक असा आपला ब्लरी व्ह्यू, आपलं लक्ष पुढे बट तरी पण आजूबाजूला दिसतं. त्यात पण छान वाटतंय असं बघायला. मग लांब लांबपर्यंत डोंगर, मोकळी जागा, किती मस्त वाटतंय. आणि बाय मी निघालो आता इथे आपला जेट्टीच्या रोडला. बघू तरी किती लांब आहे, कारण की जर दोघींना घेऊन किंवा बुगूला किंवा पूजाला असं येणं झालंच तर मग किती वेळ लागेल याचा अंदाजा समजेल. हो बापरे, एकदमच जवळ झालं घरापासून, एकदमच हे बघा अजून चाललेत लोक. गाडी टाकली इथे थांबवून आणि बघा ना डॉगीज भाऊचे पाय. घरापासून हार्डली 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. हे बघ बेटा आपण येऊया नंतर. इथं मस्त आहे रे फिरायला. ते ती जेट्टी बघ केवढी मोठी आहे. आम्ही बघा प्राईस बघा फ्रेंड्स, एकदा प्राईस बोर्ड एकदा हे बघा.
तिथे बघ समोर बोट निघणार होती तेव्हा पण ही गाडी आली तर त्यांनी थांबवली. आता मी दादांना विचारलं तर बोट फक्त इथून ते तो नेक्स्ट बोट दिसतोय तिकडेच जाते. मला असं का वाटायला लागले मला गेलं पाहिजे होतं बोटसोबत पुढे, म्हणजे तेवढं 10 मिनिटातच हे तर जाऊन रिटर्न पण आलो असतो संध्याकाळपर्यंत घरी. जेट्टीकडे थोडासा टाइम स्पेंड करून मी निघालो घरी. घरी पोहोचताच बघितलं तर कपड्यांचा खूप उन्हामध्ये फिरल्यामुळे एकदम दुर्गंध येत होता, म्हणून कपडे चेंज करून मी खाली आलो स्प्रे मारायला. बिकॉज एक दिवस अगोदरच उंदराने ऑलरेडी जो पाईप होता पाण्याचा वायपरचा तो चावलेला, म्हणून ज्याच्याकडे कार्पेट रिस्टिच करायला दिलं होतं त्याने मला हा नवीन ब्लॅकवाला वायपरसाठी पाईप टाकून दिला होता, जो की आजच्या प्रेझेंट डे मध्ये उंदराने पूर्णपणे चावून टाकलाय. बाकी त्याच्यानंतर मी पूर्ण गाडीमध्ये स्प्रे मारून घेतला ताकी नंतर जाऊन उंदीर नको यायला. बट व्हायचं ते झालंच. उंदराने बाबा एकदा तेव्हा दिसतंय हे पण चावलंय. हे एड्याने हे का चावलंय? हे काय खायची गोष्ट आहे का? ते काय पण चावतात कपडे बिपडे चपतात. पण कशाला? आपण खाण्याची गोष्ट वेगळी, हे कशाला? म्हणजे बघा ना, म्हणजे कसं बोलतात ना प्रकृतीने अशा गोष्टी माणसाला दिल्यात की त्यांनी ते पटकन वापरल्या पाहिजेत, नाहीतर त्या गोष्टी सडतात. कारण की माहिती आहे की माणूस गोष्टी जपून ठेवतो लालच आणि ह्याच्यानी की नाही मी नंतर वापरेल अशाने. बघा गहू अनाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किती वेळ स्टोअर करणार, ते पण सडतात. पैसे आजकाल स्टोअर करायला लागले बट ते पण इन्कम टॅक्स हे ते सगळ्या गोष्टी हे ते मग तिथून पण जातात. प्लास्टिकच्या गोष्टी गाडीसारख्या त्या पण आपण जपून ठेवतो, पण उंदीर अशी गोष्ट दिली प्रकृतीने ती येऊन तुमच्या ह्या पण गोष्टी खराब करून टाकते. म्हणून गोष्टी आहेत त्या वेळेतच त्यांना प्रॉपर उपयोग करून लाभ घेतला पाहिजे. चला 1 2 3 त्याच्यात आता लांब उभा, हवा तुझ्या साईडला येते. बघितलं पूर्ण गाडी स्प्रे मारून घेतला होता. नंतरला तंबाखू पण ठेवली, हिंग पण टाकली, पण तरी पण उंदीर मामा येतोच आहे. बघू काय सजेशन असेल तर प्लीज रेकमेंड करा, ते ट्राय करू. नाहीतर गाडीच पार्किंगमधून बाहेर काढून ओपन स्पेसमध्ये ठेवू. येस सर, आपण पोहोचलोय फ्रेंड्स वसई स्टेशनला आणि असं गोष्टी केलेल्या आहे. एवढं प्रोटेक्शन वगैरे करून पण स्प्रे वगैरे मारून पण झालंय. मला तर ॲक्च्युली काय वाटतं माहिती आहे का, तिथून उंदर बघ गरमी पडली, उंदरं बिळामध्ये असतात, त्यांना गरम होत आहे आणि त्याच्यामध्ये त्या पाण्याच्या शोधात येतात ते थंडावं भेटावं म्हणून किंवा प्यायला भेटावं म्हणून. आणि त्या नादात तो आपला पाईप चावतोय पाण्याचा, बरोबर तोच पाईप वायपरचा. तर पाण्याच्या शोधातच चालू आहे वाटतं ते. आपण एक काम करू, साईडला एक छोटंसं वाडगं ठेवू. पूजा साईडला एक छोटंसं वाडगं ठेवू. अरे लांब पडेल यार. त्या साईडला तिथून त्यांचे कोच S2 आहे ना? हा S2. मग ते S2 बघितलं पाहिजे कुठं आहे म्हणजे. ठीक आहे, तर वाडगं ठेवू छोटंसं बाहेरचं पाणी प्यायला आणि छोटंसं रबराचं काहीतरी ठेवू, म्हणजे बाबा ते करायचं ते तिथं कर, गाडीत घुसू नको. नाही तर मी विचार करतोय पार्किंग जी घेतली ती कॅन्सल करण्यासाठी या गोष्टीसाठी. बिकॉज हे काय मधलं आतल्यात पार्क करून पण हे सगळं छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्या नको त्या. ठीक आहे, थोड्या वेळात स्वातीताई एक्सपेक्टेड आहेत, स्वातीताई, किरण, जिजू आणि युगम. तर त्यांची ट्रेन अजूनपर्यंत लागली नाही आहे प्लॅटफॉर्म नंबर 7 वरती, आणि रेल 1 वरून मी ऑलरेडी तिकीट बुक केली आहे प्लॅटफॉर्मची. कोचचे अलाइनमेंट वाले डबे लागतात ना, ते पण दिसत नाही आहे. H2 आहे तिकडे, S2 इथेच कुठेतरी असेल पुढे, आपल्याला बघायला पाहिजे. मी जाऊन बघतो तिकडे. बघितलं. थँक्स ब्रो. तुझं नाव? मनीष. भेटून बरं वाटलं मनीष, थँक्यू. S2 चा कोच आपल्याला शोधावा लागणार आहे. अरे चला पळा. थोडं पुढं गेलं मिस जस्ट, नाही तर पहिल्या जिथे थांबलेलो तिथेच आली बरोबर. ही वाली ट्रेन निघाली आणि तितक्यात आपल्याला आल्या समोर.
स्वाती ताई काय राहिलं नाही ना ट्रेन नाही 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 काढलं पण गर्दी पुढे पाठी पूर्ण ट्रेन अहमदाबाद पासून पूर्ण ट्रेन खाली खाली आणि पुढे जाऊन मला भरेल वाटलेलं मी किरणला बोलली मी बोलली आहे ना वसई पुरा ट्रेन भरणे जेव्हा येताना ना पण सेम तशीच होती. हा झालं काहीतरी रॉंग साइड असू दे तो मध्ये आहे ना काय बाईक पण ठीक आहे तो पण ठीक आहे काका बोलतात दादा, तुला काय गिफ्ट आणलं काका बोलतात हो. मम्माला सांग भांडे आणले स्पेशल पापडीचं पॅकेट असं एक घाटी असतो नाही हे ना रतला मी हॅलो त्याचं रेकॉर्डिंग पण आहे चार्जिंग पण आहे ते बघ बघ इथे इथून चार्जिंगला लावायचं बघू फोन अरे वा डॉक्टर आहे हा बघ कर दाखतो रात्री फ्रेंड्स आता दुसरा स्प्रे आहे त्याच्यावरती सेम नाव आहे ना हा तेच बिटर करून पूजाने मायाला विचारलं वाटतं आता हा स्प्रे मागवलाय तिने ऑनलाईन आला पण येतो कधीच मागवलाय आता हा पण एक स्प्रे ट्राय करून बघतो आता युगमला थोडं पाठी जावं लागेल थोडं लांब उभं राहावं लागेल बिकॉज त्यांनी याने तर जास्त गळ्यामध्ये कडू कडूसं होतं अरे खाली 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 तिथे गरम आहे ना इंजिन अरे तिकडे गरम ह्याच्यावरती मारायचं नाही इकडे मला दिसत